देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। उरड़ पुलिस थाने के अंतर्गत नशा मुक्त उरड़ के लिए रैली का आयोजन किया गया। इस रैली में स्कूल कॉलेज के साथ साथ सामाजिक संस्थाओं ने भी हिस्सा लिया। उरड़ को नशा मुक्त करने का संकल्प उरड़ पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक हासिफ मुलाड़ी ने लिया है। उसी के एक हिस्से के रूप में इस रैली का आयोजन किया गया। उरड़ तालुका इस समय नशे के पदार्थों की गिरफ्त में है। स्कूल कॉलेज के छात्रों को नशे की वस्तु आसानी से उपलब्ध हो रही है, जिससे युवा पीढ़ी बर्बादी की ओर बढ़ रही है। इस विषय में युवाओं में जागरूकता फैलाने और नशे के पदार्थ बेचने वालों में कार्रवाई का डर पैदा करने के उद्देश्य से उरड़ शहर के पेंशनर्स पार्क से रैली की शुरुआत की गई। ये रैली पूरे शहर में घूमकर एनआई हाई स्कूल परिसर में संपन्न हुई। सर, या काय म्हणशील, आज फेरी काढण्यात आली होती, ड्रग्स नको, शिक्षण हवं, अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या, काय म्हणशील? अगदी शिक्षणच हवंय आणि आता सध्याच्या ह्याच्यात बघितलं जात आहे की अंमली पदार्थांचं जे विक्री आहे आपल्या इथे ती बऱ्याच ठिकाणी वाढलेली आहे। त्यामध्ये एक लहान मुलांना म्हणजे एक 7वी 8वी म्हणा किंवा 11वी 12वी म्हणा, हे टीनेजर्स आहेत, त्यांना म्हणजे टार्गेट केलं जातंय आणि त्यांना विक्री केली जाते आणि ते खूप या ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये आहारी जात आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आजचं जे पोलिसांनी जी फेरी काढलेली आहे ड्रग मुक्त ह्याच्यामध्ये, तर त्या ह्याच्याने आपण फेरी असं नाही पण कारवाई ही झाली पाहिजे आणि कारवाई ही होणारच। आपण पोलिसांच्या माध्यमातून त्यांची आपल्याला मदत मिळतेच आहे, तर आपण समाजाने पण आपल्या ह्यांना म्हणजे आपण सगळ्यांनी मदत करून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी माझी सर, आज उरणमध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं, नशामुक्तीसाठी ही रॅली आयोजित केली होती, काय नक्की प्रयोजन होतं आणि कशा प्रकारची कारवाई पुढे होणार? आदरणीय पोलीस आयुक्त नवी मुंबई श्री मिलिंद भारंबे सर यांनी नवी मुंबई शहर नशामुक्तीचं जे धोरण आल्यापासून अवलंबलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण उरण शहरात सर्व सामाजिक संस्था, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्यासह आपण आज एक रॅली आयोजित केलेली आहे। आपला संकल्प आहे की संपूर्ण शहर उरण शहर हे नशामुक्ती आपण करणार आहोत। बाहेरून जे ड्रग्स येते या बाबतीत नवी मुंबई क्राईम ब्रँचनी मोठी कारवाई केलेली आहे। आपल्याकडे विकणारे कमी आहेत, परंतु नशा करणारे लोक पीरवाडी दर्गा, विमला तलावच्या बाजूला अशी माहिती मिळाल्यामुळे आपण 110 पोक्ता आणि जवळजवळ 35 नशा करणारे अंमली पदार्थाची नशा करणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे। यापुढे आपण पूर्ण नशाचे अंमली पदार्थ विकणारे तसेच नशा करणाऱ्या लोकांवर सतत कारवाई करून नवी मुंबईचे उरण शहर हे नशामुक्त करणार। जी मीडिया टुडे के लिए उरण से वीरेश मोडखरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।